तुम्हाला माहित आहे का तुम्ही किती प्रकारचे जीवन जगत आहात? तुम्हाला वाटेल की हा कसला प्रश्न आहे? या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी माझी सर्वांना विनंती आहे की त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण कुलकर्णी आणि कुलकर्णी कन्सल्टन्सीच्या नॉलेज सेंटर मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आपण आपल्या संपूर्ण आयुष्यात 7 प्रकारचे जीवन जगतो. हे 7ही प्रकारचे जीवन एकाच वेळी घडते आणि सामान्य व्यस्त जीवन जगत असताना आपल्याला त्याची जाणीव नसते. आता आपण जीवनाचे विविध प्रकार पाहू आणि ते समजून घेण्याचा प्रयत्न करू. पहिला प्रकार म्हणजे वैयक्तिक आयुष्य. किती लोक स्वतःच्या जीवनावर लक्ष केंद्रित करतात? क्वचितच काही. स्वतःचे जीवन हे सर्वात महत्वाचे जीवन आहे, कारण जर हे जीवन असेल तरच इतर सुंदर गोष्टी आहेत की ज्यांचा तुम्ही आनंद घेऊ शकता. त्यामुळे व्यक्तीने स्वतःच्या विकासावर सर्वाधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे की ज्यामध्ये स्वतःशी बोलणे आवश्यक आहे. स्वामी विवेकानंदांनी म्हटले आहे की जर तुम्ही स्वतःशी बोलत नसाल तर तुम्ही या जगातल्या एका उत्कृष्ट व्यक्तीला भेटायला गमावत आहात. म्हणून स्वतःशी बोला, काय घडत आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि त्यावर उपाय करा. एक विकसित व्यक्ती नेहमी स्वतःसाठी, कुटुंबासाठी आणि संपूर्ण जगासाठी सुंदर गोष्टी आणते. जीवनाचा दुसरा प्रकार म्हणजे कौटुंबिक जीवन. एखादी व्यक्ती आपल्या कुटुंबासाठी आणि त्याच्या भल्यासाठी खूप काही करत असते. आनंदी कुटुंब नेहमीच कुटुंबातील प्रत्येक सदस्याला ऊर्जा आणि प्रेरणा देत असते. सुखी कुटुंब प्रत्येक परिस्थितीत कुटुंब अबाधित ठेवण्यास मदत करते. त्यामुळे व्यक्तीने आपल्या कौटुंबिक जीवनाकडे लक्ष देणे आवश्यक आहे आणि त्यासोबत सुखी कौटुंबिक जीवनासाठी जे आवश्यक आहे ते करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. तिसरा प्रकार म्हणजे व्यावसायिक जीवन. नोकरी करणे किंवा व्यवसाय करणे या प्रकारच्या जीवनात मोडते. एखाद्याने व्यावसायिक जीवनात सर्व कौशल्ये आणि प्रतिभा आणणे आवश्यक आहे. त्याचबरोबर विविध कौशल्यावर लक्ष केंद्रित करणे आणि अंगीकारणे आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी स्वतःचे कौशल्य आणि प्रतिभा वापरणे, नवीन कौशल्य जोडत राहणे आणि त्यातून आनंद मिळवणे व्यावसायिक जीवनात सर्वात महत्वाचे आहे. त्या कामगिरीतून मिळणारा आनंद अनमोल आहे आणि तो सर्वांना अनुभवायला हवा. सोप्या पद्धतीनं कौशल्य आणि अलौकिक बुद्धिमत्तेला न्याय मिळवून देणे ही यामागील मूळ संकल्पना आहे. असे म्हटले जाते की माणूस समाजप्रेमी आहे आणि त्याला समाजात राहायला आवडते. समाजातील चांगल्या आणि वाईट गोष्टींचा परिणाम माणसावरती होतो. तसेच एखाद्या व्यक्तीच्या निर्णयाचा समाजावरही परिणाम होतो. समाजात प्रभाव पाडताना माणसाने चांगल्या पद्धतीने विचार केला पाहिजे. वागणूक ही चांगली असली पाहिजे. प्रत्येकाशी दयाळू आणि उदार असले पाहिजे. समाजानेही सर्वांना समान संधी द्यायला हवी आणि चांगल्या आणि दुःखद परिस्थितीत व्यक्तीच्या मागे उभे राहिले पाहिजे. समाजाला परत देण्याचा एक भाग म्हणून व्यक्तींनी कौशल्य आणि कल्पकतेद्वारे सर्व सकारात्मक आणि सर्वोत्तम गोष्टी समाजासमोर आणल्या पाहिजेत. अशा प्रकारे व्यक्तींनी अतिशय आनंदी सामाजिक जीवन जगणे आवश्यक आहे. व्यक्ती आणि त्याचे कौटुंबिक जीवन सुंदर बनवण्यासाठी प्रत्येकाने आर्थिक जीवनावर लक्ष ठेवले पाहिजे. जर एखाद्याच्या आर्थिक जीवनात अधिक सदृढता असेल तर त्याचे जीवन अधिक सुंदर असते. निरोगी आर्थिक जीवन तर जीवनात अधिक आनंद हे विधान आहे. योग्य मार्गाने पैसे कमवणे, जास्तीत जास्त बचत करणे आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे हे सुखी आर्थिक जीवनाचे सूत्र आहे. वर्तमान आणि चांगल्या भविष्यासाठी आर्थिक नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे.
पैसे वाया घालवणे, बचत न करणे, चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करणे आणि वाईट सवयींवर पैसे खर्च करणे यामुळे व्यक्ती आणि त्याचे कुटुंब सर्वात वाईट परिस्थितीत येऊ शकते. या जगात पैसा ही एकमेव गोष्ट आहे तिथे आपण त्याचे नाटक करू शकत नाही. त्यामुळे निरोगी आर्थिक जीवन जगा, आर्थिक स्वातंत्र्याकडे वाटचाल करा आणि सर्वात मौल्यवान जीवनाचा आनंद घ्या. नवीन प्रगत तंत्रज्ञानाने सर्व पारंपरिक तंत्रज्ञान जवळपास पुसून टाकले आहे. पोस्ट ऑफिस, पत्र सेवा, ईमेल सेवांनी घेतली आहे. जुन्या टेलिफोन सेवेची जागा नवीन स्मार्टफोनने घेतली आहे. जुन्या पोस्ट ऑफिस तार सेवेची जागा स्मार्टफोन विविध मेसेंजर सॉफ्टवेअर्सने घेतली आहे. जुन्या इंजिनांची जागा आता शक्तिशाली टर्बो इंजिनांनी घेतली आहे आणि यासारखी पुष्कळ उदाहरणे आहेत. मग इथे महत्वाचा संदेश काय आहे? प्रत्येकाने नवीन तंत्रज्ञान समजून घेणे आणि त्याचा अवलंब करणे आवश्यक आहे, अन्यथा व्यक्ती कालबाह्य होईल. शिकत राहणे हा कधीही न संपणारा खेळ आहे. त्यामुळे वय काहीही असो, शिकत राहा आणि नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब आणि वापर करत राहा. नवीन प्रगत तंत्रज्ञानाचा आनंद घेण्यास सुरुवात करा. आनंदी जीवनासाठी स्वतःला अपडेट ठेवा. जीवनाच्या मूलभूत गोष्टी आणि त्याचा उद्देश जाणून घेण्यासाठी एखाद्याला आध्यात्मिक जीवन जगणे आवश्यक आहे. अध्यात्म जन्म आणि जीवनाच्या अस्तित्वाचे उत्तर देते. जर तुम्हाला अंतिम सत्य आणि कारणे माहीत असतील तर जीवनात काळजी करण्याची गरज नाही. आध्यात्मिक जीवन तुम्हाला शांती, दयाळूपणा आणि नम्रता देते, जे या व्यस्त जीवनात महत्वाचे आहे. आध्यात्मिक जीवन तुम्हाला तुमच्या मनावर नियंत्रण मिळवून देते, ज्यामुळे जीवनात खरा आनंद मिळतो. एकाच वेळी घडणारी 7ही जीवने जाणून घ्या आणि आनंदी जीवन जगण्यासाठी त्याकडे लक्ष द्या. मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा नॉलेज सेंटर. चांगले माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.